कलेतून मनोरंजन आणि ज्ञानार्जन याविषयी या विषयावर कोल्हापूरहून माननीय मुख्याध्यापक नेताजी डोंगरे सर या ठिकाणी आजच्या छंद वर्गाला विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना संबोधित करत आहेत. सर्वप्रथम सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. संस्थेचे अध्यक्ष आदरणीय प.म. राऊत सर, सचिव डॉक्टर विनय राऊत सर, माजी मुख्य कार्यकारी अधिकारी स्वर्गीय विद्या प. राऊत मॅडम, संस्थेच्या विश्वस्त आणि या छंद वर्गाला ज्या उपस्थित आहेत आदरणीय नांदोस्कर मॅडम, त्याचबरोबर विकास हायस्कूल ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्या वैष्णवी राऊत मॅडम, सर्व शिक्षक वर्ग, आजचे मार्गदर्शक डोंगरे सर, काही कोल्हापूरहून देखील डोंगरे सरांचे सहकारी हेही या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर वांगणी शाळेचे शिक्षक, स्वामी श्यामानंद हायस्कूलचे शिक्षक या सर्वांचं या छंद वर्गामध्ये सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांचं त्याचबरोबर पालक यांचंही सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीत आहे 10 मे पासून आपला हा छंद वर्ग सुरू आहे. 11 जून पर्यंत हा छंद वर्ग सुरू असणार आहे आणि आजचा छंद वर्गाचा 14वा दिवस. या 14व्या छंद वर्गाचं वेगळेपण आहे. आतापर्यंत कौशल्य आधारित अशा प्रकारचे छंद वर्ग जसे झाले, पुढेही असणार आहेत, तशाच प्रकारचा एक करमणुकीतून, मनोरंजनातून ज्ञानार्जन असा विषय ज्यांचा ध्यास आहे अशा कलावंताला आपण आज आमंत्रित केलेलं आहे. त्यांचं मी शाळेतर्फे, संस्थेतर्फे सहर्ष स्वागत करतो आणि थोडक्यात माननीय मुख्याध्यापक नेताजी दत्तात्रय डोंगरे सर यांचा मी परिचय करून देतो. नेताजी डोंगरे सर हे भोगावती हायस्कूल, शाहूनगर, परिते, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर या आपल्यासारख्याच शाळेचा जसा सुवर्ण महोत्सवी वर्ष आपण पार केलेला आहे, तसंच या भोगावती हायस्कूलचा देखील सुवर्ण महोत्सव साजरा झालेला आहे. सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं झालेलं आहे. कोरोनाच्या काळामुळे आपल्याप्रमाणेच तोही साजरा करण्यावर बंधन आलेलं आहे. पण आपली जशी 50शी पार केलेली शाळा आहे, तशीच सरांची देखील 50शी पार झालेली शाळा आहे. आणि विशेष म्हणजे त्या शाळेचा मी माजी विद्यार्थी आहे. इयत्ता 8वी मध्ये मी त्या शाळेमधून शिक्षण घेतलेलं आहे आणि म्हणून इथं सेवारत आहे. तिथे मी ज्ञानार्जन केलेलं आहे. असा एक दुवा, आत्मिक समाधानाचा दुवा यामध्ये आहे. सरांचा परिचय सांगताना, सरांचं अध्यापन कार्य 24 वर्ष पूर्ण झालेले आहेत. सरांचा मुख्य विषय आहे मराठी. शैक्षणिक कार्य जर सांगायचं तर इयत्ता 8वी, 9वी आणि 10वी राज्यस्तरीय सुलभक म्हणजे तज्ञ मार्गदर्शक म्हणून सरांनी कार्य केलेलं आहे. आणि सांगायला हरकत नाही, जालना या ठिकाणी मी देखील मुंबईतून या सुलभक तज्ञ मार्गदर्शकासाठी मी जालना या ठिकाणी गेलो होतो आणि कोल्हापूर विभागातून डोंगरे सर आलेले होते आणि त्या ठिकाणी आमचा परिचय आणखी व्हायला मदत झाली. तर तज्ञ मार्गदर्शक म्हणून सरांनी काम केलेलं आहे. जे पुनर्रचित अभ्यासक्रम असतात 8वी, 9वी, 10वी
पुस्तके बदलल्यानंतर जे प्रशिक्षण शिक्षकांना दिलं जातं त्यासाठी म्हणून निवड राज्यस्तरीय निवड सरांची होते आहे, झालेली आहे. सोलापूर, पंढरपूर या ठिकाणी मराठी विषयाची कार्यशाळा झाली. त्यामध्ये सरांनी शिक्षकांसाठी काव्य सौंदर्य या विषयावर सादरीकरण केलेलं आहे. कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यशाळेत सुलभक तज्ञ म्हणून प्रभावी कार्य सरांचं आहे. मराठी साहित्य, काव्य, संगीत, लोकसंगीत, भारुड, प्रबोधनपर भारुडे सादरीकरणामध्ये सरांचा हातखंडा आहे. ई टीव्ही, आता जे आपण कलर्स वाहिनी म्हणून या वाहिनीला ओळखतो, त्या कलर्स वाहिनीवर भजन स्पर्धा झाली. सांगली विभागामध्ये सरांच्या भजनी मंडळाला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालेलं आहे. त्याबरोबर भजन शिरोमणी, उत्कृष्ट समाज प्रबोधन, उत्कृष्ट पुरुष अभिनय सादरीकरण असे पुरस्कार सरांना प्राप्त आहेत. समूह गीत, देशभक्ती गीते, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा अनेक विद्यार्थ्यांना पारितोषिके प्राप्त करून दिलेली सरांनी आहेत. बेटी बचाओ बेटी पढाओ, लेख वाचवा देश वाचवा, पाणी वाचवा अभियान, एड्स जनजागृती स्वच्छता अभियान, अंधश्रद्धा निर्मूलन, आपत्कालीन मदत इत्यादी उपक्रमांत सरांचा सक्रिय सहभाग आहे आणि या अभियानात त्यांनी कला प्रदर्शित केलेली आहे. मनोरंजनातून समाज प्रबोधन या विषयावर व्याख्याने आणि सादरीकरण सरांनी अनेक ठिकाणी केलेले आहेत. वासुदेव पिंगळा जोशी, कडक लक्ष्मी, वेडी, बुरगुंडा, विंचू चावला, भागाबाई, येडका इत्यादी भारुडांमधून सामाजिक प्रबोधनाचे महत्वपूर्ण कार्य त्यांनी केलेलं आहे. असे हे गुणसंपन्न व्यक्तिमत्व असलेले डोंगळे सर यांना विविध पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं आहे. कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघाच्या वतीने जिल्हा आदर्श शिक्षक प्रेरणा पुरस्कार त्यांना दिलेला आहे. समीक्षा पब्लिकेशन पंढरपूर यांचे वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारानं ते सन्मानित आहेत. काव्य मित्र पिंपरी चिंचवड पुणे यांच्या वतीने राष्ट्रीय साने गुरुजी संस्कारक्षम शिक्षक पुरस्कारानं ते सन्मानित आहेत. माध्यमिक विद्यालय नागाव तालुका करवीर यांचे वतीने आदर्श शिक्षक सन्मानपत्र त्यांना प्राप्त झालेलं आहे. शिवाजी चौक कोल्हापूर यांच्या वतीने उत्कृष्ट पुरुष अभिनय, उत्कृष्ट समाज प्रबोधन पुरस्कार प्राप्त सर शिक्षक आहेत. लायन क्लब कोल्हापूर यांच्या वतीने आदर्श शिक्षण गुणगौरव सन्मान सरांना प्राप्त झालेला आहे. आणि अलीकडेच स्पीड न्यूज लाईव्ह 24 तास या टीव्ही चॅनेलच्या वतीने आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे. असे अनेक आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त बहुआयामी व्यक्तिमत्वाचे डोंगळे सर आज आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत. सरांचा आणखी विस्तृत परिचय आहे, पण वेळेअभावी या ठिकाणी मी थोडक्यात हा परिचय आटोपतो आहे. पण फेसबुकवर वगैरे त्यांच्या कार्यक्रमाची जेव्हा मी ही पार्श्वभूमी पाहिली आणि खरंच अचंबित झालो. आणि मग मला एका कोल्हापूरच्याच दैनिकामध्ये कीर्तिवंत नावाच्या दैनिकामध्ये त्यांच्याविषयी लिहावंसं वाटलं आणि तो एक मोठा लेख सरांच्या कारकिर्दीविषयी लिहिला. आणि त्यातून मग सरांचं हे जे काही प्रबोधनात्मक कार्य आहे ते माझ्या मनाला भावलं आणि खरोखर या कलावंताला प्रेरणा प्रोत्साहन मिळालं पाहिजे आणि समाज जागृतीचं जागरणाचं कार्य त्यांच्या हातून घडतं आहे.
त्याला आपण पाठबळ दिलं पाहिजे असं वाटलं आणि म्हणून या ठिकाणी आपल्याकडे त्यांना आमंत्रित केलं आणि ते लगेच त्यांनी होकार दिला. खरं तर मुख्याध्यापक पदाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. कार्यव्यस्ततेतून देखील त्यांनी या ठिकाणी आपल्याला वेळ दिलेला आहे. परत एकदा विद्या विकास एज्युकेशन सोसायटी संचालित विकास हायस्कूल परिवारामध्ये डोंगरे सरांचं मी सहर्ष स्वागत करतो आहे आणि त्यांना विनंती करतो की आजचा माझा ध्यास माझा ध्यास मनोरंजन आणि ज्ञानार्जन याविषयी मार्गदर्शन उद्बोधन करावं अशी मी त्यांना सर्वांच्या वतीने मी विनंती करतो. डोंगरे सर. धन्यवाद सर. आवाज सर येतोय व्यवस्थित सर्वांना? ओके सर. ओके. प्रथम आपल्या सर्वांना मी विनम्र अभिवादन करतोय. गणरायाला, सरस्वतीला आणि आपल्या सर्वांचं दैवत म्हणजे विद्यार्थी यांना सुद्धा या निमित्तानं पहिल्यांदा मी वंदन करतोय आणि मग आपल्या प्रबोधनाच्या कार्यक्रमाला, लोकरंगाच्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. वंदन पहिले गणरायाला, वंदन पहिले गणरायाला, झुकले मस्तक शरण तुला. सरस्वती ही उभी हाकली, नव्या युगाची रास रंगली. सरस्वती ही उभी हाकली, नव्या रंगाची रास रंगली. प्रसन्न होऊनी हसू आम्हाला, प्रसन्न होऊनी आज आम्हाला, झुकलं मस्तक शरण तुला. वंदन पहिले गणरायाला, वंदन पहिले गणरायाला, शरण तुला. रसिक जन हे जमले सारे, कला गुणांचे असंख्य तारे. रसिक जन हे जमले सारे, कला गुणांचे असंख्य तारे. आशीर्वाद हा असो आम्हाला, आशीर्वाद हा असो आम्हाला, झुकलं मस्तक शरण तुला, झुकलं मस्तक शरण तुला. नमस्कार. माय मराठी नाव मराठी मराठ मूळ गान, माय मराठी नाव मराठी मराठ मूळ गान. महाराष्ट्र भूमीत जन्मलो हाच मला अभिमान, हाच मला अभिमान. जगण्यासाठी पोट भरणं हे केवळ भक्षण असतं, जगण्यासाठी पोट भरणं हे केवळ भक्षण असतं आणि चांगलं जगायला शिकवतं तेच खरं शिक्षण असतं, तेच खरं शिक्षण असतं. ही आपली जी संस्था आहे विद्या विकास एज्युकेशन सोसायटी, या संस्थेनं सुद्धा आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्यावर या मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, संस्थापक यांनी आदर्श संस्कार करण्याचं काम केलेलं आहे. म्हणून विद्या विकास एज्युकेशन सोसायटी संचालित विकास हायस्कूल विक्रोळी मुंबई या प्रशालेच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांच्यासाठी अतिशय एक नाविन्यपूर्ण उपक्रम आपण सुरू केलेला आहात. खूप सुंदर असा हा उपक्रम आहे. सुरुवातीलाच मी पाहतो आहे हा छंद वर्ग अतिशय विविध कलाने परिपूर्ण असं सादरीकरण या ठिकाणी होत आहे, याचा खूप मला आनंद आहे. आणि म्हणूनच आज मी माझा ध्यास लोककलेतून मनोरंजन आणि प्रबोधन, त्याचबरोबर ज्ञानार्जन हा विषय मुद्दाम आपल्या समोर मांडत आहे. सुरुवातीला
या संस्थेचे संस्थापक, त्याचबरोबर शिक्षण महर्षी आणि ज्यांनी शिक्षण कार्यामध्ये वाहून घेतलेलं आहे आणि ज्यांना दोघा पती पत्नींना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार एकमेव असा दाम्पत्याला या महाराष्ट्रामध्ये मिळालेला असेल, ते आदरणीय माननीय श्री प.म. राऊत सर, त्याचबरोबर माझी प्राचार्य कैलासवासी विद्या राऊत मॅडम, आणि त्याचबरोबर या प्रशालेच्या मुख्याध्यापिका, त्याचबरोबर कोरोना योद्धा पुरस्कार ज्यांना मिळालेला आहे, त्याचबरोबर तंत्र स्नेही आहेत, व्यासंगी व्यवस्थापक आहेत, अशा आदर्श मुख्याध्यापिका आदरणीय वैष्णवी राऊत मॅडम, त्याचबरोबर या संस्थेचे सचिव आहेत डॉक्टर विनय राऊत सर, आणि माझे मार्गदर्शक, त्याचबरोबर राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार प्राप्त, कला क्रीडा साहित्य क्षेत्रामध्ये ज्यांनी विविध उपक्रम राबवलेले आहेत, काव्य लेखन केलेले आहेत, उत्तम उत्तम लेख लिहिलेले आहेत, ते माझे मार्गदर्शक आहेत, प्रेरणास्थान आहेत, असे श्री ताये सर, सर्व शालेच्या संस्थेच्या शिक्षक शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, आणि त्याचबरोबर विद्यार्थी विद्यार्थिनी आणि पालक बंधू भगिनी मित्र हो, खरंच आज मला खूप आनंद होत आहे की तुमच्या बरोबर संवाद साधता येतो आहे. कारण मी पाहिलं पुणे, नाशिक, मुंबई सारख्या शहरामध्ये गेली अनेक दिवस शाळाच उघडलेल्या नाहीत. निदान आमच्याकडं कोल्हापूरमध्ये 6-7 महिने आम्ही शाळा घेतली, नोव्हेंबर ते अगदी एप्रिल पर्यंत. तरी सुद्धा तुम्ही शाळेपासून दूर आहात, पण तुमच्या सर्व शिक्षक बंधू भगिनींनी शाळा बंद आहेत पण शिक्षण मात्र सुरू ठेवलेलं आहे. आणि तुम्ही सुद्धा शिक्षणाचा जो संस्कार आहे तो विसरून आपल्याला चालणार नाही. कारण ऑनलाईन शाळेतून हे घडत आहे. फळानी खडू लागले तर रडू विचारत आहेत प्रश्न, शाळा कधी सुरू. बघा, प्रत्येक तुमच्या सर्व मनामधली ही कविता आहे. फळा खडू सगळे अक्षरशः आमच्याजवळ असणारे खडू फळा रडायला लागलेले आहेत आणि विचारतात शाळा कधी सुरू. कारण त्यांना सुद्धा गरज आहे तुमची, सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींची. छमछम छडीचा नाही राहिला धाक, दिवसभर सुट्टी आणि परीक्षा ही माफ. बघा, डिजिटल फळ्यावर ऑनलाईन शाळा, गुगलवर हाजरी आणि युट्यूबवरचा लळा. आता वाजेल का घंटा, शिजेल का खिचडी, लक्षात राहील का इयत्तानी तुकडी, अशी अवस्था झालेली आहे विद्यार्थी मित्र. पण नाही, आपल्याला तसं होऊन चालणार नाही. आपण सगळ्यांनी विनंती करूया त्या निसर्गाला की एक कोरोनाचे संकट आहे ते निघून जावं. एका विद्यार्थ्यानं परमेश्वराला अशी ही प्रार्थना केलेली होती, हे परमेश्वरा सॅनिटायझरचा पाऊस पाड आणि कोरोना सगळा घालवून टाक, अशी ही प्रार्थना एका विद्यार्थ्यानं केलेली होती. 1.25 वर्ष आम्ही आहोत घरात बसून, गेलो आहोत थकून, ऑनलाईन शिकून, अशी अवस्था झाली. चेहरे आमचे गेले आहेत पार सुकून. आता तरी जाना तू कोरोना इथून, दमलेल्या पोरांची तू कहाणी ऐकून. बघा, प्रत्येकाच्या मनामनात शाळेविषयीचा अभिमान आहे. आणि टीव्ही, मोबाईल हे सुद्धा आता नको झालेलं आहे आपल्याला. पण शिक्षकाच्या माध्यमातून, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून, ऑनलाईनच्या माध्यमातून शाळा मात्र सुरू ठेवण्याचं काम केलेलं आहे. हे विविध उपक्रमाच्या माध्यमातून आपली शाळा सुद्धा करत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. आणि म्हणून या मनातल्या भावना तुमच्या पुन्हा पुन्हा व्यक्त होतात. केव्हा येतील सारी पिल्ल, चिवचिव गोंधळ घालतील वर्गात, सारस कसं चिडीचुप्प, काय घडतंय साऱ्या जगात. बघा, गप्प मैदान केव्हा बोलेल, उडवीत धूळ घालेल गोंधळ, पुन्हा दस्तरे खडू याने भरेल कधी प्रेमळ ओंजळ. आमच्या शाळा वाट बघत आहेत तुमची. बेलचाही आवाज नाही, प्रार्थनेचा नाही सूर. बघा, शाळेतल्या प्रार्थना, इतनी शक्ती हमें देना दाता, वाट बघतायत तुमची.
गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. हीच मुची प्रार्थना. त्या सगळ्या प्रार्थना त्यांचे सूर तुमच्या कानामध्ये रुंजत असतील. आम्ही सुद्धा शाळेमध्ये आलो की त्या तुमच्या आवाजांचे आम्हाला प्रतिध्वनी ऐकायला मिळतात. बेलचाही आवाज नाही, प्रार्थनेचाही नाही सूर, धांदरट टपल्या खोड्यांचाही जिन्यामधून नाही पूर. या पिलानो या रे लवकर, शाळा तुमची वाट पाहते. पण काळजी घ्या हा स्वतःची, शिक्षक म्हणून तुम्हा मी सांगतोय काळजी घ्या. कारण पहिली लाट गेली, दुसरी लाट चालू आहे, तिसरी लाट सुद्धा येते आहे. वैज्ञानिकांचं, आरोग्य अधिकाऱ्यांचं मत आहे. आपल्याला सावध राहायला पाहिजे आणि शिकत शिकत पुढे जायला पाहिजे. विद्यार्थी मित्र, हे सगळं आठवतंय आपल्याला. हा कठीण काळ सुद्धा निघून जाईल. दिस येतील दिस जातील, भोग सरल सुख येईल. आशावाद ठेवायचा विद्यार्थी मित्रांनो. कारण विशेष म्हणजे हा विद्यार्थी म्हणजे जणू ज्ञान सागरात पोहणारा राजहंस असतो. विद्या घेणारा, विद्येची आस असणारा आणि ज्ञानाच्या आणि विद्येच्या कणासाठी आसुसलेला म्हणजे विद्यार्थी. म्हणून विद्यार्थी खरंच काय असतो, एक छोटीशी कविता मी सांगेन तुम्हाला. दररोज तो नवीन कण, अमृताचे कण वेचित असतो. अशा विद्यार्थ्यांचा वर्ग म्हणजे जणू एक पक्ष्यांचा किलबिलाट. बघा, कुणी बदक, कुणी मोर असतं, कुणी कोकिळ असतो, कुणी ससा असतो, तर कुणाजवळ गरुडाची शक्ती अपाट असते. बदकानं पोहावं, मोरानं नाचावं, कोकिळेनं गाणं गावं आणि गरुडानं आभाळाचे वेड धरावेत. ज्याला जे जे जमते त्याला ते ते त्याने उत्तम करावे. ज्याला ज्याची आवड आहे त्यानं त्याचा वसा घ्यावा या छंद वर्गाप्रमाणे. आणि प्रत्येक बदकाचा राजहंस व्हावा. प्रत्येक बदकाचा राजहंस व्हावा. विद्यार्थी मित्र, प्रत्येकाकडे कलागुण असतात, प्रत्येकाची आवड आहे, आपण ओळखायची आहे. आणि ही आवड ओळखून त्यातली कला आपण आत्मसात करायची आहे. पु ल देशपांडेंचं एक वाक्य तुम्हाला माहिती असेल, उपजीविकेचे जे साधन आहे पोट भरण्याचं, त्यासाठी शिक्षण तुम्ही जरूर घ्या. पोटा पाण्याचा उद्योग शिक्षण सोडवू शकतं, पण शिक्षण घेत असताना एखादी कला आत्मसात करा. मग संगीत असेल, शिल्प असेल, चित्रकला असेल, खेळ असतील, विविध कला आहेत, पाककृती असतील, एखादी कला आत्मसात करा. शिक्षण तुमचं पोट भरेल, पण या समाजासाठी आणि जीवनासाठी कसं जगायचं असतं हे आपल्याला कला शिकवते. म्हणून विद्यार्थी मित्र, मला सुद्धा कलेचा छंद आहे, ध्यास आहे. आणि हा ध्यास लोकगीतांच्या माध्यमातून प्रबोधन करत ज्ञानार्जन करण्याचं काम मी करत आहे. एक छोटीशी बोधकथा सांगतो आणि पुढे जातो. कारण एकदा आपलं सुरू झालं लोककलेचा रंग की मला तुमच्याशी नीट बोलता येणार नाही. म्हणून एक छोटीशी बोधकथा आहे एका मुलग्याची, ज्या मुलग्याचा लहानपणीच वडील वारलेले होते. आईनं मोठ्या जिद्दीनं सांभाळलं. ही फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. पण आईनं सांभाळत असताना शिक्षणाचं बीज पेरलेलं होतं. जसं वडील विविध विद्या वाचस्पती होते, तसं तुला सुद्धा राहायला पाहिजे म्हणून विद्यार्थ्याने सुद्धा हा संस्कार जोपासलेला होता फार पूर्वीचे दिवस. म्हणून तो आईला म्हटला, आई मला शिकायचं आहे, खूप शिकायचं आहे, मला विद्या मिळवायची आहे. पण हा लागला गरीब कुटुंबातला. आई म्हटली, तुला कोण शिक्षण देणार? नाही म्हणला, माझी शिदोरी बांध, मला दूर मी जाणार आहे आणि गुरुच्या शोधात जाऊन त्यांच्या गुरु आश्रमामध्ये जाऊन गुरुग्रही राहून शिकणार आहे. आणि तो छोटासा मुलगा शिदोरी घेतो आणि मजल दर मजल करत फिरत 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 जंगलातून एका गुरूंच्या आश्रमाजवळ येतो. आश्रमामध्ये गुरु शिकवत असतात, अनेक विद्यार्थी शिकत असतात. हा त्या गुरूंच्याकडे जातो आणि म्हणतो, मला शिकायचं आहे. ठीक आहे म्हणतात,
कुठून आलास वगैरे विचारतात. तिथे एक पद्धत होती, एक तर राजघराण्यातल्या मुलांना शिकण्याची, किंवा हातावरच्या रेषा, शिक्षणाची रेषा बघून गुरुजी त्यांना शिकवत असतात. त्या विद्यार्थ्याचा तिथले गुरु हात पाहतात. हात पाहिल्यानंतर त्या गुरूंचा चेहरा काळा ठिकरा पडतो, कारण त्या विद्यार्थ्याच्या हातावर शिक्षणाची रेषाच नसते. हात बघितल्यानंतर ते गुरु सांगतात, माफ कर बाळ, मी तुला शिक्षण देऊ शकत नाही, कारण तुझ्या हातावर शिक्षणाची रेषाच नाही. पण आज तू आलेला आहेस लांबून, मी तुला काही मंत्र शिकवतो, श्लोक शिकवतो. ते श्लोक घे, घरी जा आणि त्यावर उपजीविका कर, पूजा कर, होम हवन कर, त्याच्यावर उपजीविका कर. पण तुला या गुरुग्रही शिकता येणार नाही. विद्यार्थ्याला फार वाईट वाटलं. कसा तरी तिथंच थोडस जेवला तो, आणि जे विद्यार्थी झोपतात त्या झाडांच्या खाली झोपला. सगळे विद्यार्थी पहाटे उठलेत, याला सुद्धा जाग आली. इकडे तिकडे त्यानं बघितलं तर त्या झाडामध्ये एक कळकीचं बेट होतं. मोठे मोठे काटे असलेले कळकीचे बेट होते. त्यानं ते पाहिलं आणि त्याच्या डोक्यामध्ये एकदम विचार चटकन आला. पटकन तो गेला आणि तो कळकीचा काटा त्यानं काढला आणि खार 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 आपल्या हातावर त्यानं रेषा ओढल्या. रक्तबंबाळ हात झाला आणि पळत 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 तो गुरुजवळ गेला आणि गुरुना नमस्कार केला. म्हणला, बघा आता माझ्या हातावर शिक्षणाची रेष आहे की नाही. गुरुनी ते पाहिलं आणि त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू उभा राहिले. ठीक आहे म्हणजे, तुझ्यासारखा जर जिद्दी, कष्ट करणारा, कुठल्याही परिस्थितीवर मात करणारा जर विद्यार्थी असेल तर तुला शिक्षणापासून कुणीही रोखू शकत नाही. बघा, कथा संपली आणि हाच मुलगा शिकला. या मुलग्याचं नाव तुम्हाला मी सांगेन, पाणिनी, ज्यानं व्याकरण निर्माण केलं संस्कृत मध्ये. सर्व भाषांचं जे व्याकरण आहे विद्यार्थी मित्र, ते सगळं पाणिनीमुळे तयार झालेलं आहे. हा पाणिनी शिकला. मला यातून एकच गोष्ट सांगायची आहे विद्यार्थी मित्र, की शिक्षण थांबलेलं नाही, शाळा मोठलेल्या आहेत या कठीण काळामुळे, पण आपण थांबता कामा नाही. आपल्या घरी राहून पुस्तकांचा अभ्यास घेऊन, पुस्तकं वाचून, मोबाईलचा, नेटचा, कॉम्प्युटरचा, लॅपटॉपचा, टॅबचा चांगला वापर करायचा शिक्षणासाठी, संस्कारासाठी, आणि आपण शिकायचं आहे. शिक्षण आपल्याला सोडायचं नाही. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्र आपण पुढे जाऊया. आणि मग मला नेहमी या लोककलेच्या माध्यमातून संस्काराचं प्रतिबिंब कसं पाडायचं याविषयीच आपलं सुरू पुढे ठेवूया. या मातीत अभंग रुजला, वासुदेव अंगणात नाचला, जात्या वरच्या ओव्यामधून लोक संस्काराचा धडा मिळाला. भारुडानी साज चढवला, प्रबोधनाचा रंग चढला, विचारांचा ध्यास घेऊन श्वास माझा लोककला झाला. माझा श्वास, माझं जीवन, माझं सगळं लोककला हाच ध्यास आहे माझा. येता जाता बसता उठता आपल्याला काय करता येईल याविषयीचं चिंतन नेहमी माझ्या मनामध्ये राहतं. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये ज्या लोकगीत आहेत, लोककला आहेत, त्या खूप चांगल्या आहेत. मातीशी इमान लावणार आहेत. शेती, माती, जे लोक कलावंत आहेत त्यांच्या मुखातून आलेल्या शब्दांच्या माध्यमातून आपल्याला बऱ्याच विचारांची पेरणी समाजात करून आपलं जीवन सुंदर आपण तयार करू शकतो, बनवू शकतो विद्यार्थी मित्र. आणि म्हणून अतिशय साधे सोपे असे हे लोककलांचे प्रकार आहेत. एक एक लोककला प्रकार तुमच्या समोर मी सादर करणार आहेत. एवढंच नाही, माझ्याकडं नंतर वेळ मिळाला तर प्रत्येक वर्गातली एक एक छोटीशी कविता सुद्धा मी तुमच्या समोर सादर करणार आहे, 5वी ते 10वी पर्यंतच्या. अशा पद्धतीनं हे संस्कार आपल्याला रुजले पाहिजेत, रुजवले पाहिजेत, यासाठी आपण कटिबद्ध राहूया. आणि कारण विद्यार्थी मित्र, की हे जे संस्कार आहेत, हे संस्कार आपल्याला औषधासारखं मुखामध्ये घेता सुद्धा येत नाही, किंवा कपड्यासारखे पेहनता सुद्धा येत नाहीत. तर हे संस्कार रुजवावे लागतात. आणि हे संस्कार रुजवण्याचं काम जर कुणी केलेलं असेल तर हे आपल्या महाराष्ट्रातील लोक कलावंतांनी केलेलं आहे.
आणि मग या लोककलावंतामधलं जे सगळं आहेत 12 बलुतेदार आहेत, त्या 12 बलुतेदारांचं जे चालणं बोलणं वागणं वेशभूषा काम आहे, याच्यावरून एक 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 गोष्टी आपल्या समोर येत राहतात. आणि म्हणून आपल्यामध्ये खऱ्या अर्थानं लोकांच्या मध्ये संस्कार करण्याचं काम हे आपल्या लोककलेनं केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि सकाळची सुंदर वेळ असते. लोककलेची सुरुवात कशी होते बघा, सुंदर वेळ असते, रम्य पहाटेचा वारा आलेला असतो. आपल्या घरातील आई शेताकडली गावाकडली म्हणतो मी, मुंबईमध्ये फारच अडचण आहे की सकाळी आई लवकर उठते, जात घेते आणि जात्यावर ओव्या म्हणायला लागते. सुंदर माझे जाते ग फिरते बहुत, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा दीर हा तिसरा, ओव्या गाऊ भ्रतारा तू ये रे बा विठ्ठला. जणीने जाते गाईले कीर्ती मागे राहिले, आणि थोडा लाभ होईले तू ये रे बा विठ्ठला. थोडा लाभ होईले रे ये रे बा विठ्ठला. जात्यावरच्या ओव्या सुरू असतात. आणि त्याच वेळेला घोळदार पोशाख परिधान केलेला, ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहे, सुंदर असा पेरावा करून, पांढरा शुभ्र पेरावा करून, हातामध्ये चिपळी घेऊन, त्याच बरोबर नाद ब्रह्म पोवा घेऊन वासुदेवाची स्वारी, नाद ब्रह्म पोवा घेऊन वासुदेवाची स्वारी आपल्या अंगणामध्ये प्रवेश करते. आणि जणू प्रबोधनाचा रंग चढवण्यासाठी तो सज्ज होतो. आणि शंभो शिवशंकर हर 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 महादेव. अंगणामध्ये वासुदेव येतो आणि सुंदर अशा पद्धतीनं संस्काराचं बीज पडतो. हातामध्ये पोवा असतो, गळ्यामध्ये माळ, पायामध्ये चाळ आणि हातामध्ये टाळ घेऊन हा वासुदेव आपल्या समोर येतो. हातामध्ये जी चिपळी असते ती माया ब्रह्म याची चिपळी असते. गळ्यामध्ये सात्विक माळ असते, ज्यानं भोग सोडून त्यागाचं प्रतीक. आणि जी वासुदेवाची जी टोपी आहे ती ज्ञानाचं प्रतीक आहे. असं हे टोपी घेऊन हा वासुदेव प्रकट होतो आणि आरोळी मागतो. शंभो शिवशंकर हर 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 महादेव. अहो राम प्रहरी आला वासुदेव टाळ वाजे छुन छुन. अहो राम प्रहरी आला वासुदेव टाळ वाजे छुन छुन. आणि झोपू नका तुम्ही गाणं ऐका, आणि झोपू नका तुम्ही गाणं ऐका जरा ध्यान देऊन. झोपू नका तुम्ही गाणं ऐका जरा ध्यान देऊन. अहो साधू संत विचारवंत होऊन गेले भारती. अहो साधू संत विचारवंत होऊन गेले भारती. आणि धर्मनीतीच्या गोष्टी सांगून, आणि धर्मनीतीच्या गोष्टी सांगून केली जनजागृती. अहो मानसातला देव तुक्याने अभंगी गायला. अहो मानसातला देव तुक्याने अभंगी गायला. आणि वृक्ष वल्लरी राम पाखरे, आणि वृक्ष वल्लरी रान पाखरे भरून तो राहिला. ऊच नीच ना कोणी जगती एक ना आमची वाणी.
आणि ग्रामसफाईचा संदेश दिला. आणि ग्रामसफाईचा संदेश दिला गाडगे महाराजाने. शंभो शिवशंकर हर 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 महादेव. आलं भक्तीच हे वार, नका गाफील राहू बर. आलं प्रबोधनाचं वार, नका गाफील राहू बर. साधू संतांचं विचार तुम्ही रुजवा घरोघर. साधू संतांचं विचार तुम्ही रुजवा घरोघर. प्रदूषणाचा भस्मासूर तुम्ही पळवून लावा दूर. झाड एक तरी दारा मोर वाढवावं घरोघर. दान पावल दान पावल दान पावल दान पावल. वाढला कोरोनाचा संसर्ग, ठेवा सामाजिक अंतर. हात धुवा वेळोवेळ, हात धुवा वेळेवर. लावा मास्क निरंतर, लावा मास्क निरंतर. सॅनिटायझरचा करा वापर, मीठ पाणी घ्या भरपूर. नका जाऊत तुम्ही गर्दीत, करोना येईल बघा घरात. शासनाचे नियम पाळून राहू घरात आनंदान. दान पावल दान पावल दान पावल दान पावल दान पावल दान पावल. पंढरपूरच्या विठुरायाला, आळंदीच्या ज्ञानदेवाला, देहूच्या या तुकारामाला, मुंबईच्या हो मुंबादेवीला, कोल्हापूरच्या अंबाबाईला, घोटवडेच्या स्वयंभूदेवाला. दान पावल दान पावल दान पावल दान पावल दान पावल दान पावल. अहो भोगावतीचा वासुदेव हा, अहो भोगावती हायस्कूलचा वासुदेव हा करीतो जनजागरण. अहो भोगावतीचा वासुदेव हा करीतो जनजागरण. आणि भारत मातेच्या पोटी आलो हा, आणि भारत मातेच्या पोटी आलो कस फेडू हेरून. भारत मातेच्या पोटी आलो कस फेडू हेरून. भारत मातेच्या पोटी आलो कस फेडू हेरून. दान पावल 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 दान पावल. शंभो शिवशंकर हर 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 महादेव. धन्यवाद. यानंतर वासुदेव निघून जातो आणि त्याच वेळेला आपल्याच गावामध्ये दुसरा एक जो गावामध्ये येतो आणि भूत भविष्य वर्तमान सांगतो, असा तो पिंगळा जोशी प्रकट होतो. हातामध्ये चुडबुड चुडबुड असतं आणि हा पिंगळा जोशी भूत भविष्य वर्तमान सांगतो. बघा कसा सांगतो. गुरुनाथ विठ्ठला पंढरीच्या पांडुरंगा, गुरुनाथ विठ्ठला. कोण हाय का घरात? कोण हाय का घरात माऊली? पिंगळा जोशी प्रकट होतो दादा. गुरुनाथ विठ्ठला पंढरीच्या पांडुरंगा, गुरुनाथ विठ्ठला. राम राम पावन. भूत भविष्य वर्तमान सांगण्यासाठी आलोय दादा. लक्षात ठेव दादा, चाकाचा शोध लावला, माणसाच्या जीवनाला गती प्राप्त झाली दादा. चंद्र मंगळ काबीज केलं दादा आणि विज्ञानानं प्रगती केली खऱ्या अर्थानं दादा. जंगल डोंगर भुईसपाट झालीत. पैसा प्रतिष्ठा आणि महासत्तेची माणसाची हाव वाढली, देशांची हाव वाढली दादा. पशु पक्ष्यांना मारून दादा जिभेचे चोचले पुरवले जात आहेत. आणि कोरोनाच्या संसर्गाचा इथंच महामारीला जन्म दिला दादा. संसर्ग पसरला दादा. सर्दी खोकला ताप, श्वास घ्यायला अडचणी येऊ लागली. कोरोनाचा संसर्ग पसरला, हॉस्पिटल भरली दादा. प्रेतांचा खच पडला आणि कोरोनाच्या विळख्यानं दादा
मानव मात्र हताश झाला. पशु पक्षी आज निसर्गामध्ये मुक्त आहेत. पशु पक्षी आज निसर्गामध्ये मुक्त आहेत, पण दादा माणूस मात्र घरामध्येच बंदिस्त आहेत. आधी माणसानं निसर्गाला प्लॅस्टिक मध्ये गुंडाळलं. दादा. आता निसर्ग माणसाला प्लॅस्टिक मध्ये गुंडाळून नेत आहे. जवळचे नातेवाईक सुद्धा दूर गेलेत. खांदा द्यायला माणूस उरला नाही दादा. याला विज्ञानाची प्रगती म्हणायची की अधोगती? तुम्हीच ठरवा. एवढं मात्र खरं, निसर्गापुढे माणूस मात्र दादा पाला पाचोळा ठरला दादा. पण दादा घाबरू नका, देवळं बंद झालीत, पण कोविड सेंटर सुरू झालीत. डॉक्टर, नर्स, परिचारिका, पोलीस, आशा सेविका देवाच्या रूपानं धावली दादा. घाबरू नका, जिद्दीनं कोरोनाशी लढूया. मास्कचा वापर करूया, सॅनिटायझर वापरूया, सामाजिक अंतर ठेवूया. रामकृष्ण हरी. मास्क लावा तोंडावरी दादा, तोंडावर मास्क लावा. विसरू नका, मास्क लावणं हे हॉस्पिटलमध्ये जाण्यापेक्षा बरं आहे दादा. मास्क लावणं हे हॉस्पिटलमध्ये जाण्यापेक्षा बरं आहे. आणि काळजी घेणं हे ऑक्सिजन लावल्यापेक्षा चांगलं आहे. म्हणून काळजी घ्या दादा, काळजी घ्या. म्हणजे दादा आपल्याला काळजी करावी लागणार नाही. लक्षात ठेवा. गुरुनाथ विठ्ठला पंढरीच्या पांडुरंगा, गुरुनाथ विठ्ठला. राम राम दादा. जाता जाता काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे दादा. इमारतीची उंची वाढली दादा, पण माणुसकीची उंची मात्र कमीच झाली. रस्ते 2, 4, 6 पदरी झाले दादा, पण माणसाची दृष्टी मात्र अरुंदच राहिलेली आहे. माणुसकी संपत आली दादा, पण माणुसकी जोपासण्याची आज गरज आहे दादा. मी आलो रायाचा दोषी दादा. ऐका दादानो, येथून पुढे बरे होईल, येथून पुढे बरे होईल. भक्ती द्वंद्व सुख वाढेल. फेरा 84चा चुकेल धनमोकाशी. म्हणून सांगतोय दादा, इथून पुढे काळ कठीण आहे. या कठीण काळामध्ये आपल्याला नवीन काहीतरी घडवायचं आहे. म्हणून काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागणार आहेत. म्हणून हा पिंगळा जोशी तुम्हाला सांगतोय दादा, संस्काराचं महत्व सांगणार आहे. सुसंगती सदा घडो, कलंक मतीचा जडो. विषय सर्वथा नावडो, सुजन वाक्य कानी पडो दादा. सज्जन माणसांच्या सहवासात राहा. चांगलं विचार ऐका. कोणत्याही मोहाला बळी पडू नका दादा. खोटा अभिमान सुद्धा बाळगू नका. चांगल्या शिक्षणांच्या आणि गुरूंच्या दादा सानिध्यात राहा. शाळेनं दिलेली शिकवण, दिलेलं ज्ञान, दिलेलं संस्कार विसरू नका. आयुष्यात कुणाच्या तरी उपयोगी पडा, कारण शिक्षण हे फार मोठे संस्कार आहे. सतत उत्साही राहा, आनंदी राहा, नवीन शोधा, व्यासंगी बना दादानो. कृतिशील राहा, कष्ट करायला लाजू नका. कष्टाची बरी भाजी भाकरी तूप साखरेची दादा चोरी नको. आल्या अतिथा मुठभर द्यायला विसरू नको. चांगला आहार घ्या, चांगला विहार करा, व्यायाम करा, प्राणायाम करा. एखाद्या खेळामध्ये नाविन्य मिळवा दादा. एखादा खेळ आत्मसात करा. शरीर मजबूत ठेवा, मन, मेंदू आणि मनगट बळकट करा. कलेची आवड ठेवा. जीवन कसं जगावं हे कला मला शिकवते. वाचन, मनन, चिंतन ठेवा दादानो. सिंहावलोकन करा. ध्येय मजबूत ठेवा. ध्येयाचे पिलर खांब उभा करा. आत्मविश्वासाचा पाया रोवून टाका. आपुलकी, माया, प्रेम आणि जिव्हाळा यांचं सिमेंट होता, तेव्हाच ही ध्येयाची तुमची इमारत दादा चांगली राहणार आहे. आपुलकी ठेवा, जिद्द सोडू नका, चिकाटी सोडू नका दादा. आणि म्हणून चांगले मैत्री जोडा. अडचणी येतील, संकट येतील, घाबरू नका दादानो.
लक्षात ठेवा, अडचणी संकट कुणाला नाहीत, पण संकटावर मात करतो तोच यशस्वी होतो. संकट येतील जातील, आत्मविश्वास मजबूत ठेवा, आत्मनिर्भर व्हा दादानो. म्हणून हा जोशी तुम्हाला काही मंत्र सांगतोय दादा. 3 जाता जाता तुम्हाला संस्कार सांगणार आहेत. पहिला संस्कार दादा, मातृदेव भव. सगळं काही विसरा पण आईला विसरू नका. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. आत्मा आणि ईश्वर यांचं मिलन म्हणजे आई. आईला विसरू नका. आई एक नाव असतं आणि घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही आणि उरतही नाही. आईला विसरू नका. लक्षात ठेवा, आई म्हणजे काय? आई म्हणजे दुधावरची साय असते, लंगड्याचा पाय असते, वासराची गाय असते आणि लेकराची माय असते. आईला विसरू नका. आई म्हणजे देवळावरचा उंच कळस. आई म्हणजे अंगणातील तुळस. आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी. आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी. आई म्हणजे वाळवंटात प्यावं असं थंडगार पाणी. आईला विसरू नका. दुसरा संस्कार मी सांगणार आहे. जशी आई महत्वाची आहे तसंच बाप सुद्धा महत्वाचा आहे. आई घराचा कळस असते, पण बाप घराचा पाया असतो. पाया जर हल्ला ना, इमारत कोसळायला वेळ लागत नाही. म्हणून बाप ही तेवढाच महत्वाचा आहे. जो जगाचा ताप सोसतो तो बाप असतो. काही लेखकांनी कवीने बापाविषयी लिहिलं, मारझोड करणारा, व्यसनी आहे वगैरे. सगळेच बाप तसे नसतात. सगळेच बाप तसे नसतात. आपल्या घरात सगळं साहित्य भरणारा, आपल्या पत्नीला चांगल्या साड्या आणणारा, आपल्या मुलांच्यासाठी कपडे आणणारा, आणि आपण मात्र जुनी किंवा भोक पडलेली बनेन वापरणारा बाप विसरून चालणार नाही दादा. ठेच लागली की आई ग हे शब्द बाहेर पडतात. पण एखादा आडवा मोठा ट्रक गेला रस्त्यावरून जात असताना तर बाप रे हे शब्द बाहेर होतात. म्हणजे छोटी छोटी संकट पेलायची असतील तर आई असावी लागते, आणि मोठी वादळ पेलायची असतील तर बापच लागतो. म्हणून दादानो, बापाला विसरू नका. जशी आई महत्वाची आहे, मातृदेव भव पितृदेव भव हा संस्कार लक्षात ठेवा. तिसरा संस्कार मी सांगणार आहे दादानो. तिसरा संस्कार लक्षात ठेवा, आचार्य देवो भव. शाळा एक मंदिर असतं आणि त्या मंदिरातील खरा पुजारी कोण? शिक्षक. आणि या मंदिरातला देव जर कोण असेल तर तो विद्यार्थी. आणि या विद्यार्थ्याला चांगलं घडवणं ही त्याची पूजा आहे. आणि विद्यार्थ्यांना आपल्या जीवनामध्ये यश मिळवणं हा खरा आम्हाला प्रसाद आहे दादा. आचार्य देव भव. आयुष्याचा पतहा दुर्गम, अवघड डोंगर घाट, गुरुविना कोण दाखवील वाट. आपल्याला मार्ग दाखवणारा दीपस्तंभासारखा मार्गदर्शक जर कोण असेल तर ते आपल्या शाळेतील सर्व शिक्षक. यांना विसरू नका. गुरु चरणी ठेविता भाव, आपोआप भेटेल देव. म्हणून गुरुशी भजावे, त्याचे चरणी लीन व्हावे. गुरुला विसरू नका. गुरु हा मार्गदर्शक असतो आपला. ज्ञान देतो, संस्कार देतो, चुकलेली वाट आहे ना दुरुस्त करतो. गुरुला विसरू नका. म्हणून आचार्य देवो भव. पुढला संस्कार मी तुम्हाला सांगणार आहे दादानो. देव, राष्ट्र, समाज यांना विसरू नका. हजार डोळ्यामधले पाणी माझ्या डोळ्यामध्ये जमे, हजार कंठामधली घोषणा माझ्या कंठामध्ये घुमे. हजार हृदये गहिवरती तर मन माझेही गहिवरते, ऐसे हजारो संगे जडले माझे नाते. समाजाशी जोडून राहावा, सामाजिक बांधिलकी स्वीकारा. ज्याला जे जे मदत करता येईल ते करत राहा. समाजाला विसरू नका. आणखी एक सांगेन दादा संस्कार. डोक्यावर बर्फ ठेवा, डोकं शांत ठेवा. तोंडामध्ये साखर ठेवा, गोड बोला.
दृष्टी समोर ध्येय ठेवा, हाताला चांगली कला येऊ द्या, हात कलेमध्ये निपुण होऊ द्या. पाय आपल्याला दादा जिथं चांगलं आहे, जिथं मार्गदर्शन आहे, व्याख्यान आहे, तिथं आपलं जाऊ द्या. पाय हृदयामध्ये प्रेम ठेवा, आतड्यात माया ठेवा. दादानं हे संस्कार विसरू नका, हेच आपल्याला पुढे घेऊन जाणार आहे. दुसरा एक संस्कार मी तुम्हाला जाता जाता सांगेल दादा. रामायण आपल्याला माणसानं चारित्र्यवान कसं राहावं, चारित्र्यवान कसं राहावं हे शिकवतं. महाभारत आपल्याला माणसामध्ये भावाभावामध्ये कसं भांडू नये हे शिकवतं. भांडल्यानंतर काय होतं हे शिकवतं. छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन चरित्र पराक्रम आपल्याला राष्ट्रासाठी कसं जगावं हे शिकवतं. आणि त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र राष्ट्रासाठी कसं मरावं हे शिकवतं. अंधार फार झाला, दिवा पाहिजे, आणि या महाराष्ट्राला तुमच्या आमच्यातून, तुमच्या आमच्या घराघरातून जिजाऊचा शिवानी संभाजी पाहिजे, जो आदर्श राज्य राष्ट्र निर्माण करेल असा पाहिजे. येऊ का दादा? कुठल्या गल्लीला जायचंय दादा? गुरुनाथ विठ्ठला पंढरीच्या पांडुरंगा, गुरुनाथ विठ्ठला रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. मास्क लावा तोंडावरी दादा, मास्क लावा तोंडावरी. धन्यवाद. यानंतर आपल्याच संत साहित्यामध्ये दुसरं एक अतिशय सुंदर अशा पद्धतीचं खूप सुंदर अशी लोकगीत आहेत. या लोकगीतामधील संत शिरोमणी एकनाथ महाराजांचं अतिशय गाजलेलं भारुड मी सादर करणार आहे. आणि या भारुडामधून आपल्याला खूप सुंदर सुंदर अशी प्रबोधनाचं काम पाहायला मिळतं. आणि ते भारुड म्हणजे विंचू चावला. बघा, सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा डोंगर, आणि आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार, आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार. अग ग ग ग ग ग ग ग ग ग, काय झालं काय झालं काय झालं? अग ग ग ग ग, विंचू चावला, काय मी करू? विंचू चावला, देवा र देवा, विंचू चावला, बया बया बया, विंचू चावला. अहो विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला. हो अरे बापरे, आणि त्यानं माझा प्राण चालला. अग ग ग ग ग ग ग ग ग, काय झालं काय झालं? अग ग ग ग ग, विंचू चावला, काय मी करू? विंचू चावला, बया र बया, विंचू चावला, देवा र देवा, विंचू चावला. अहो विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला. हो, मनुष्य इंगळी अति दारुण. हे काय दारुण? त्या दारूचा इथं काय संबंध? हे दारुण नव्हे, दारुण म्हणजे भयंकर, भयंकर म्हणजे अतिभयंकर, अतिभयंकर म्हणजे खूप भयंकर, खूप भयंकर म्हणजे मांदाळ भयंकर, मांदाळ भयंकर म्हणजे तुझा दात काढल्यानंतर जेवढा त्रास होईल तेवढं भयंकर. मनुष्य इंगळे अति दारुण, मज नांगा मारिला तीन, आणि सर्वांगी वेदना जाणत्या इंगळीची. विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला, काय मी करू? विंचू चावला, कुणाला सांगू? विंचू चावला, देवा र देवा, विंचू चावला. अहो विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला. हो, या विंचवाला उतारा. उतारा म्हणजे गंधा दोरा, दुपारती आरती, संत्री मंत्री, मोसंबी आणि नारंगी.
असला उतारा चालत नाही. मग गरमागरम पावशेर, काय ते दूध दूध, असलाही उतारा चालत नाही. या विंचवाला उतारा, उतारा म्हणजे तमोगुण मागे सारा. हा हा, जरा तंबाखू आणि चुना कमी करा. अरे तंबाखू आणि चुन्याचा काय संबंध? तमोगुण म्हणजे काय? गर्वानं जर छातीचा फुगा फुगला असेल तर पिन लावून थोडीशी हवा कमी करा. या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा, सत्व गुणाचा लावा अंगारा, आणि विंचू इंगळे उतरेल झरझरा. हा सत्वगुणाचा अंगारा म्हणजे काय? सत्वगुण म्हणजे आपल्या अंगामध्ये चांगले गुण, जे मी तुम्हाला सांगितले ते चांगले गुण तुमच्यामध्ये यावेत, आणि खऱ्या अर्थानं आपल्यामध्ये चांगल्या चांगल्या गुणांची निर्मिती व्हावी. म्हणून चांगली संगत पाहिजे, चांगले विचार पाहिजे, विचारांची मैत्री करा, संगत चांगली ठेवा. चंदनाच्या सहवासात आल्यानंतर बाबळीला सुद्धा सुगंध प्राप्त होतो. म्हणून आणि परिसाच्या सहवासात आल्यानंतर लोखंडाचं सुद्धा सोनं तयार होतं. म्हणून संगत चांगली ठेवा, सत्वगुणाचा लावा अंगारा, आणि विंचू इंगळी उतरेल झरझरा. अग ग ग ग ग ग ग ग, अग ग ग ग ग, विंचू चावला काय मी करू, विंचू चावला कुणाला सांगू, विंचू चावला बया बया बया, विंचू चावला, अहो विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला हो. सत्य उतारा येऊन, अहो सत्य उतारा येऊन, अवघा सारीला तमोगुण, किंचित राहिली पुन पुन, आणि किंचित राहिलीच का? राहिलीच की. शांत केली जनार्दने, कुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल. अतिशय सुंदर एकनाथ महाराजांचं हे भारुड होतं. या भारुडाच्या माध्यमातून आपल्याला, या भारुडानं आपल्याला खऱ्या अर्थानं समाजामध्ये चाललेलं काम क्रोध विकार याच्या माध्यमातून जी अधोगती आहे, काम आणि क्रोध जर आपल्या ताब्यात आला तर आपलं जीवन चांगलं होतं. अतिशय सुंदर पद्धतीनं जुन्या 10वीच्या पुस्तकामध्ये हे भारुड होतं. आपल्या शिक्षकांनी ते शिकवलेलं सुद्धा असेल. हा एकनाथांचं भारुडाची ही अशी परंपरा सुरू होते, विंचू भारुड. त्यानंतर त्यांचं आणखीन एक सुंदर असं भारुड होतं, जे भारुड संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरामध्ये पोहोचलेलं आहे. हे भारुड म्हणजे दादला. दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, यो यो दादला नको ग बाई, यो यो नवरा नको ग बाई, दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. अहो मोडकेच घर आणि तुटकेशे छप्पर, मोडकेच घर आणि तुटकेशे छप्पर, देवाला देवघर नाही. संत एकनाथांचं हे भारुड जे आहे ते दादला, त्यात प्रतीक वापरलेले आहेत. विद्यार्थी मित्र, खरोखर मोडकच घर म्हणजे मोडकं घर नव्हे, तर आपला देह हा मोडका आहे. त्यामुळे आपल्यामध्ये जे छप्पर पाहिजे ते विद्येच पाहिजे. आणि फाटकच लुगडं म्हणजे विविध विचार, वाईट वाईट विचार. आंबाड्याची भाजी म्हणजे सत्वाची भाजी. अशा पद्धतीने ही भारुडाची रचना केलेली आहे. फाटकेच लुगडे आणि तुटकीशी चोळी, फाटकेच लुगडे आणि तुटकीशी चोळी, आणि शिवायला दोरा सुद्धा नाही. दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, यो यो दादला नको ग बाई, यो यो नवरा नको ग बाई, आणि दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. जोंधळ्याची भाकर आणि आंबाड्याची भाजी, जोंधळ्याची भाकर आणि आंबाड्याची भाजी, आणि वर तेलाची धार सुद्धा नाही. ती पत्नी आपल्या पतीला म्हणत असते, काय हो इतकी वर्ष तुम्ही, तुमच्या बरोबर मी सुंदर संसार करतोय, पण तुम्हाला चांगलं लुगडं सुद्धा मला आणता आलं नाही.
सोयी सुद्धा मिळाली. एवढंच नाही, आयुष्यभर मला जोंधळ्याची भाकर आणि आंबाड्याची भाजीच खायला घातली. पण हे सगळं चालेल, पण माझ्याकडे काय पाहिजे? प्रेम पाहिजे, आपुलकी पाहिजे. घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती. तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती. घरामध्ये प्रेम पाहिजे, आपुलकी पाहिजे. ती प्रेम आणि आपुलकी मला द्या, दुसरं काही नको, अशी ती म्हणते. एका जनार्दनी समरस झाले, एका जनार्दनी समरस झाले, आणि तोरस येथे नाही. दादा नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, हो दादा नको ग बाई, हो नवरा नको ग बाई, मला दादा नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, अशी ती म्हणते. आणि मग त्यांचं दुसरं एक एकनाथ महाराजांचं भारुड आहे, ते म्हणजे रोडगा. ते सुद्धा खूप सुंदर आहे. सत्वर पावग मला भवानी रोडगा वाहिन तुला. बघा, रोडगा म्हणजे काय? रोडगा म्हणजे आपल्या मराठवाड्यामध्ये एक चांगलासा पदार्थ असतो, तो भाजून त्यात भाजी घालून चांगला लागतो तो. तर हा रोडगा म्हणजे खऱ्या अर्थानं ज्ञान जे देवीला वाहायचं आहे. रोडगा म्हणजे आत्मनिवेदन भक्ती, म्हणजे म्हणजे आपलं हे शरीर परमेश्वर चरणी अर्पण करणं, असा भाव आहे. बघा, सत्वर पावग मला भवानी रोडगा वाहिन तुला. सासरा माझा गावी गेला, सासरा माझा गावी गेला, तिकडच खपव त्याला, अहो तिकडच खपव त्याला, भवानी आई रोडगा वाहिन तुला. सत्वर पावग मला भवानी आई रोडगा वाहिन तुला. सासू माझी जाच करते, सुनबाई म्हणते, सासू माझी जाच करते, लवकर निर्दायी तिला, लवकर निर्दायी तिला, भवानी आई रोडगा वाहिन तुला. सत्वर पावग मला भवानी आई रोडगा वाहिन तुला. सत्वर पावग मला भवानी आई रोडगा वाहिन तुला. ती एका जनार्दनी सगळीच जाऊ दे, अहो एका जनार्दनी सगळीच जाऊ दे, एकलीच राहू दे मला, एकलीच राहू दे मला, भवानी आई रोडगा वाहिन तुला. सत्वर पावग मला भवानी आई रोडगा वाहिन तुला. रोडग्यामधून ती स्त्री भवानी मातेला विनंती करते की माझ्याकडला काम क्रोध, सासू सासरा म्हणजे कल्पना, सासरा म्हणजे मत्सर, हे सगळं निघून जाऊन देत. नंदेचं कार्ट किरकिर करत, नंदा म्हणजे द्वेष मत्सर, हे सगळं निघून जाऊन दे, मला एकटी राहू दे, म्हणजे माझ्यामध्ये द्वैत आहे ही कल्पना निघून जाऊन दे, मी स्वरूपात दोन ब्रह्मरूपात मिळून जावं, असा आध्यात्मिकाचा भावार्थ सांगणार हे अतिशय सुंदर असं भारुड आहे, ज्याचं नाव आहे रोडगा. सत्वर पावग मला भवानी आई रोडगा वाहिन तुला. दुसरं एक सुंदर असं भारुड आहे, तेही तुम्हाला मी सांगेन. येडका मदन तो केवळ पंचानन, तो केवळ पंचानन, तो केवळ पंचानन, तो केवळ पंचानन. अव धडक मारली नारदा, अव धडक मारली नारदा, केला रावणाचा चेंदा, दुर्योधना मारली गदा, घेतला प्राण. बघा, आता येडका म्हणजे काय? येडका म्हणजे मेंढरू, येडका म्हणजे बकरा, जो म्हणतो आपण तो येडका. हा येडका कसा आहे? विषय वासनेचा आहे. आणि हा जर विषय वासना जर आपल्या मनामध्ये गेली ना, तर आपलं काही राहत नाही. म्हणजे काय? नारदाचं सुद्धा मन बदललं, रावणाचा चेंदा मेंदा केला, सीतेचा मोह धरला म्हणून. दुर्योधनानं द्रौपदीचा अपमान केला, तो सुद्धा निघून गेला. म्हणून या येडक्याच्या नादाला लागू नका. असा सुंदर असा काम क्रोध विकारांच्या पासून तुम्ही कसं दूर राहायला पाहिजे, या गोष्टी सांगणारी ही लोकगीत आहेत. धडक मारली शंकरा, केला ब्रह्मयाचा मातेरा, इंद्रचंद्राशी दराला,
लाविला जान. शंकराच्या मनामध्ये सुद्धा वासना निर्माण झाली. इंद्राला सुद्धा मोह उत्पन्न झाला गुरुपत्नीचा. चंद्राचा सुद्धा मोह उत्पन्न झाला. इंद्रानं अहिल्याचा शाप घेतला. लक्षात आलं ना तुमच्या? अहिल्याचा मनामध्ये भाव धरला आणि भगे पडलीत इंद्राची. चंद्र सुद्धा काळा झाला. भस्मासूर एवढा मोठा तो सुद्धा प्राणाला मुकलेला आहे. म्हणून विश्वामित्र सुद्धा नादला. पण या वासनेपासून शुकदेव त्याचबरोबर हनुमंत ही मंडळी माणसं मात्र यापासून दूर झालीत. म्हणून येडका मदन तो केवळ पंचानन, 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 येडका मदन मदन, तो केवळ पंचानन, तो केवळ पंचानन. हा येडकाचा भारुडानंतर मला एक सुंदर असं धनगर गीत आठवलं, जे कोल्हापूरचे जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेले. इयत्ता 10वीच्या पुस्तकामध्ये आकाशी झेप घेरे ही जी कविता आहे, गीत काव्य आहे, ते लिहिणारे लेखक म्हणजे कोण? तर जगदीश खेबुडकर यांचं सुद्धा हे लोकगीत मी तुमच्या समोर सादर करतो. धनगराची मेंढर गा, धनगराची मेंढर, मातीवाणी काळ कुणी दुधावाणी पांढर. धनगराची मेंढर गा, धनगराची मेंढर, मातीवाणी काळ कुणी दुधावाणी पांढर. अहो नाही साजर दिसतया हो, अहो ही गोजीरवाणी हरण हो, अहो माणूस लय उपराठा हो, अहो काळ त्याच करण हो, अहो त्याची बुक लई मोठी, त्याची दानत लई कोठी, आणि सुरी फिरवितो त्याच्या नरड्यावरती, सुरी फिरवितो त्याच्या नरड्यावरती, आणि आईबाच्या सुखासाठी बळी जाती लेख. धनगराची मेंढर गा, धनगराची मेंढर, धनगराची मेंढर गा, धनगराची मेंढर. हो हो असं पुराणात लेकरू हो, अहो श्रावण बाळ हो, आंधळ आईबा म्हणाल हो, काशीला घेऊन या चल हो, दोन्हीकडे बैसली हो, जन्मदात्याची सेवा केली हो, चालला बिगी बिगी हरणाच्या पाऊली, आणि चालला बिगी बिगी हरणाच्या पाऊली, आणि खांद्यावरी कावड नाही वाजती या चरचर. धनगराची मेंढर गा, धनगराची मेंढर, धनगराची मेंढर गा, धनगराची मेंढर. हो हो ऊन सोसवेना हो, उतरला बघून एक झाड हो, घशाला पडली की हो कोरड हो, झारी घेऊन गेला पुढ हो, आलं पाण्यामध्ये बुडबुड हो, आणि तिथं घडू नये ते सारं विपरीत घडलं, तिथं घडू नये ते सारं विपरीत घडलं, आणि बाण आला घुसला गा काळजाच्या पातूर. धनगराची मेंढर गा, धनगराची मेंढर, धनगराची मेंढर गा, धनगराची मेंढर. हो हा मोरची कथा आहे साऱ्या दुनियेला खाव, सांगणारा सांगून गेला उरलं त्याच नाव हो, आता कलियुग आलं हो, अहो जग उपराट झालं हो, आणि बघील तिथं दिसतंय सारं काळ, बघील तिथं दिसतंय सारं काळ, आणि मायेचा गा जरा गेला आठला आज. धनगराची मेंढर गा, धनगराची मेंढर, धनगराची मेंढर गा, धनगराची मेंढर. हो हा खूप सुंदर अशी लोकगीत आहेत, आणि या लोकगीतांच्या माध्यमातून आपल्याला खूप सुंदर असं प्रबोधनाचा रंग असा आपल्याला चढवता येतो. इयत्ता 8वीच्या पुस्तकामध्ये
आपले विठ्ठल उमप यांच्याविषयीचा पाठ आहे आणि त्यांचं एक गाजलेलं भारूड मी तुमच्या समोर सादर करणार आहे. फू बाई फू गडी फू दमला सकार माझ्या गोविंदा थोर गोविंदा तो. आत कोकर बाहेर कोकर डोंबाऱ्याचा वेळू, आत कोकर बाहेर कोकर, आत कोकर बाहेर कोकर, आत कोकर बाहेर कोकर. काय पोकळ पोकळ लावलंय अहो, हे विश्व पोकळ आहे, हे सगळं जग पोकळ आहे दादानो. पण जर भरीव काय असेल तर शिक्षक, मुख्याध्यापक आणि संस्थापकांचं मन भरीव आहे. म्हणून आत पोकळ बाहेर पोकळ डोंबाऱ्याचा वेळू, आत पोकळ बाहेर पोकळ डोंबाऱ्याचा वेळू. म्हातारपणी नवरा केला तोही पोर खेळू. आता फुगडी फू फू बाई फू फुगडी फू दमला सकारे माझ्या गोविंदा तोर गोविंदा तो. ताजल्याली कुंकुल्याली टिकली दावी लोका, ताजल्याली कुंकुल्याली टिकली दावी लोका, ताजल्याली. पूर्वीच्या काळी स्त्रिया आपल्या कपाळावर मोठाच्या मोठा कुंकू लावायच्या. कुंकू का लावायच्या त्याचं कारण सुद्धा तेच होतं. हळद आणि चिंचुका जर एकत्र आला ना तर त्याचं कुंकू तयार होतं. आणि हे कुंकू जर बरोबर आपल्या कपाळावर लावले ना, जिथं आपण कुंकू लावतो, टिळा लावतो, त्याच ठिकाणी आपल्यातलं आत्मतत्व, आत्मा वास करतो. आणि तो कुंकू लावल्यानंतर मन मेंदू स्थिर राहतो. पण आता कुंकू सगळं निघून गेलेलं आहे. आता आली टिकली. टिकली तर टिकली नाही तर हुकली. म्हणून काजल्याली कुंकुल्याली टिकली दावी लोका, काजल्याली कुंकुल्याली टिकली दावी लोका. देवाजीचा रंग नाही संग गेला फुका. आता फुगडी फू फू बाई फू फुगडी फू दमला सकारे माझ्या गोविंदा तू प्र गोविंदा तू. नवी नवी नवरीता वा शिवरी वाणी लाजे, नवी नवी नवरीता वा शिवरी वाणी लाजे. पूर्वीच्या काळी लग्न झाल्यानंतर 6-6 महिने पती पत्नी एकत्र येत नव्हती. आता लग्नातच नवरी नवऱ्याचा चिमटा घेते. म्हणून नवी नवी नवरीता वा शिवरी वाणी लाजे. चिल्ली पिल्ली झाली आता कोंबडी वाणी झुंजे. आता फुगडी फू फू बाई फू फुगडी फू दमला सकारे माझ्या गोविंदा तोर गोविंदा तो. फू बाई फू फुगडी फू दमला सकारे माझ्या गोविंदा तोर गोविंदा तो. त्या लग्नामध्ये नाव घेण्याची पद्धत असायची. विठ्ठल उमप यांच्या सुद्धा अतिशय सुंदर भेंडी काकू होते. जवळजवळ 80 वर्षामध्ये 18 मुलं झालेली भेंडी काकू येते. आणि ती नाव कशी घेते बघा. भेंडी काकू कोपऱ्यात होत्या चांदीच्या पणती, कोपऱ्यात होत्या चांदीच्या पणती, त्यामध्ये होत्या मोत्याच्या ज्योती. आणि बळवंतराव गेले वरती, मी राहिले खालती. फू बाई फू फुगडी फू दमला सकारे माझ्या गोविंदा तोर गोविंदा तो. आणि मग मध्यम वयाची एखादी विनोदी नाव घेणारी स्त्री येते आणि ती काय म्हणते बघा. वाकडी तिकडी बाबळ, वाकडी तिकडी बाबळ, तिला हिरवा हिरवा पाला आणि सका पाटील मेला म्हणून तुका पाटील केला. फू बाई फू फुगडी फू दमला सकारे माझ्या गोविंदा तोर गोविंदा तो. फू बाई फू फुगडी फू दमला सकारे माझ्या गोविंदा तोर गोविंदा तो. आणखी एक भारूड खूप सुंदर जे लोकांच्या पर्यंत प्रबोधनाच्या माध्यमातून मी नेहमी पोहोचवतो आणि ते म्हणजे कडक लक्ष्मी. वास्तविक पाहता कडक लक्ष्मीच्या वेशामध्ये या भारुडाच्या माध्यमातून मी येत असतो. पण आता ते ठीक नाही, योग्य नाही, म्हणून या पद्धतीनंच ते भारूड सादर करतो. कडकड कडाड कडकड कडाड आसूड बडवीत आली, आली कडक लक्ष्मी आली,
आली कडक लक्ष्मी आली, हे कड कड कडाड कड कड कडाड आसूड बडवीत आली, आली कडक लक्ष्मी आली, आली कडक लक्ष्मी आली. दैत्यांचा संहार करी, काम क्रोध विकार मारी, दुष्टांचा शासन करी, ही माय भवानी आली. कडकड कडाड कडकड कडाड आसूड बडवीत आली, आली कडक लक्ष्मी आली. दुःख दारिद्र्य घेऊन जाई, सुख समृद्धी घेऊन येई, घर आनंदूनही जाई, आली महालक्ष्मी आली. कडकड कडाड कडकड कडाड आसूड बडवीत आली, आली कडक लक्ष्मी आली. पाप जगामध्ये वाढल, पाप जगामध्ये वाढल, ते बघून मस्तक पेटल, त्याच्या आगीनं जाळून घेतलं, लढा देण्याला तयार झालं. रक्त सांडलं सहन मी केलं, झाले मी महाकाली, आली महालक्ष्मी आली, आली कडक लक्ष्मी आली. हे कडकड कडकड कडाड कडकड कडाड आसूड बडवीत आली, आली कडक लक्ष्मी आली, आली कडक लक्ष्मी आली. हे भगवती, हे महालक्ष्मी आई, तुझं निर्गुण रूप तुझं दाखव. हे भक्तीचं कवाड उघड आणि सामाजिक संतुलन राखण्यासाठी, हा कोरोनाचा संसर्ग नष्ट करण्यासाठी बये तुझं दार उघड. कपाळावर बोधाचा मळवट भरलेला आहे, वैराग्याच्या जटा सोडलेल्या आहेत, विवेकाचा कोरडा ओढण्यासाठी हातामध्ये आई तू चाबूक घेतलेला आहेस. भाव भक्तीची फुलं तुझ्या समोर अर्पण केलेले आहेत. हरिनामाचं ढोलग तुझ्या समोर मी वाजवत आहे. हृदयाचा चौक मांडलेला आहे. सोहम तत्वाच्या माळा मी तुझ्यासाठी विणलेल्या आहेत. आई त्रिगुणाच्या वाती लावलेल्या आहेत. चिन्मयाची आरती ओवाळत आहे आणि आत्मनिवेदनाचा रोडगा नैवेद्य तुला मी अर्पण करत आहे. बये दार उघड, दार उघड बये दार उघड, दार उघड बये दार, दार उघड बये दार उघड, दार उघड बये दार, दार उघड बये दार उघड, दार उघड बये दार, दार उघड बये दार उघड, दार उघड बये दार, दार उघड बये दार उघड, दार उघड बये दार, दार उघड बये दार उघड, दार उघड बये दार. आदि माया भगवती, अनाद सिद्ध मूळ प्रकृती, महालक्ष्मी त्रिजगती, बये दार उघड बये दार उघड. हे आदिशक्ती, हे भवानी माता, तूच हे विश्व निर्माण केलेलं आहेस. तूच सगळं हे विश्व निर्माण केलेलं आहेस. पण आई औषधा विना, लसी विना, ऑक्सिजन विना, व्हेंटिलेटर शिवाय सर्वसामान्य माणसं तडफडून मरतायत. आई हे भक्तीचं कवाड उघड आणि हा कोरोनाचा संसर्ग नष्ट कर. आई बये दार उघड, दार उघड बये दार उघड, दार उघड बये दार, दार उघड बये दार उघड, दार उघड बये दार, दार उघड बये दार उघड, दार उघड बये दार, दार उघड बये दार उघड, दार उघड बये दार, दार उघड बये दार उघड बये दार उघड बये दार. शेवटचं चरण घेतो. एकाच जनार्दनी माऊली आणि करी कृपेची सावली, भक्त दया कारणे, बये दार उघड बये दार उघड. आई तू जनतेची माऊली आहेस. तूच हे विश्व निर्माण केलेलं आहेस. पण आई तुझ्याच छोट्या छोट्या कन्या गर्भामध्येच मारल्या जातात. आई आई यांना वाचव. आई आई रोगशील जन्म तर कुठून मिळणार बाळाला आई, कुठून मिळणार दादाला ताई, कुठून मिळणार आत्या आजी मावशी. नाहीतर करावी लागेल 5 पांडवात एकच द्रौपदी. म्हणून हे भगवती स्त्री जातीचा उद्धार करण्यासाठी, स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी बये दार उघड. आई छोटस बाळ ते पोटात हाका मारते. आई मी तुझा कोणता अपराध केला, तुझं कोणतं पाप केलं तेव्हा तू मला मारतेस. मला फुलासारखं फुलू दे, वेलीसारखं वाढू दे. फूल फुलण्या अगोदर तोडू नको आई, तू मला मारू नकोस. ते छोटस बाळ आईला सांगतय, आई वंशाच्या दिव्यापायी तू मला मारतेस ना ग.
पण मी पणती बनेन, दोन्ही घर मी माझ्या ज्योतीनं उजळेन, पण तेवणारी पणती अशी विझवू नको ग आई, तू मला मारू नको ग आई. रोखशील मुलीचा जन्म तर कुठून मिळणार दादाला ताई. स्त्री जातीचा विनाश असा करू नको ग आई, तू मला मारू नको ग आई. मी तुला मदत करेन, धुनी भांडी घासायला मदत करेन, स्वयंपाक करायला मदत करेन, केर कचरा काढायला मदत करेन, पण आई तू मला मारू नको. छोटीस बाळ, स्त्री भ्रूण आईला विनंती करते, आई तू मला मारू नको. म्हणून हे भगवती, स्त्री जन्माचा उद्धार करण्यासाठी, स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी बये दार उघड, दार उघड बये दार उघड, दार उघड बये दार, दार उघड बये दार उघड, दार उघड बये दार, दार उघड बये दार उघड, दार उघड बये दार, दार उघड बये दार उघड, दार उघड बये दार, दार उघड बये दार उघड, दार उघड बये दार, दार उघड बये दार उघड, दार उघड बये दार. धन्यवाद. यानंतर सर थोडस आटोपलं घ्या. यानंतर एक सुंदर असं मी आपल्या समोर गोंधळ गीत सादर करणार आहे आणि आपल्याला शेवटच्या या भागाकडे यायचं आहे. बरोबर एक तासभर झालेला आहे. आईचा गोंधळ हे भक्तीचं वेगळं रूप आहे. आई भवानी तुझ्या कृपेने तारस भक्ताला, आगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी, जागवी तो रात सारे, आंबे गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये. उद 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 उद, गळ्यात घालून कवड्याची माळ, पायात बांधीला चाळ, हातात परडे तुला गळावडी, वाजवी तो संभळ. धगधग त्या ज्वाले तुनाली तूच जगन्माता, भक्ती दाटून येते आई नाव तुझे घेता. आई कृपा करी माझ्यावरी, जागवी तो रात सारे, आंबे गोंधळाला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडला गांबे गोंधळाला ये. आई उद 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 उद, चौक भरला माणिक मोती मंडप आकाशाचा, हात जोडून करुणा भाकतो उद्धार करणावाचा. अधर्म निर्धाळून धर्म हाई तूच रक्षिला, महिषासुर मर्दिनी तुला दैते इथे मातला. आजामावरी संकट भारी धावत येलवत रे, आंबे गोंधळाला ये, गोंधळ मांडला गांबे गोंधळाला ये, गोंधळ मांडला गांबे गोंधळाला ये. उद 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 गांबे उद, उद गांबे उद, उद गांबे उद, उद गांबे उद. विद्यार्थी मित्रो, खूप अशी भारुड आहेत, अजून आपल्या कविता सुद्धा होत्या, पण गेली 1.25 तास 1.5 तास होत आलेला आहे. आपण आपल्या मार्गात आहोत, कलेच्या मार्गात. जाता जाता काही गोष्टी तुम्हाला सांगाव्याशा वाटतात. एवढंच की बंधूंनो, खूप अभ्यास करा, कष्ट करा, भरपूर मेहनत करा, घाबरू नका, आत्मनिर्भर व्हा. पैलू पाडल्याशिवाय हिऱ्याला सौंदर्य येत नाही, त्याचबरोबर काटा बोचल्याशिवाय गुलाबाचं फुल हातामध्ये येत नाही, आणि टाकीचे घाव सहन केल्याशिवाय आपल्याला दगडाला सुद्धा देव पण येत नाही. तशा पद्धतीनं कष्ट केल्याशिवाय आपल्याला काहीही मिळत नाही. खूप कष्ट करा, खूप मोठं व्हा. कष्टा विनाना फळ ना मिळते, का तुझं कळते परिणा वळते. म्हणून या जगामध्ये जी जी मोठी माणसं झालेले आहेत, सत्यवचनी राम, लक्ष्मण, सीता यांना सुद्धा वनवास भोगावा लागलेला आहे. हरिश्चंद्राला सुद्धा वनवास भोगावा लागलेला आहे. म्हणून
कष्ट आपल्याला सहन करावे लागणार, त्याशिवाय देवत्व मिळत नाही. संत ज्ञानेश्वरांना सुद्धा संन्यासाची पोरं म्हणून चिडवलं गेलं. त्यांच्या झोळीमध्ये दगड टाकलीत, तरी सुद्धा जगाच्या वर अनंत उपकार केलेत. ज्ञानेश्वरी अमृतानुभव चांगदेव 65 लिहिली आणि समाजाला आत्मज्ञानाचा मार्ग खुला केला. तुकारामांचे अभंग इंद्रायणीमध्ये बुडवलेत, लक्षात ठेवा. पण आकाशाच्या मंडपाखाली पृथ्वीच्या आसनावर दगडांचं टाळ करून उभ्या महाराष्ट्राला जाग करणारा संत म्हणजे तुकाराम महाराज. खूप कष्ट केलेत, तरी सुद्धा जिद्द सोडली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी शक्ती युक्ती भक्तीनं स्वराज्य निर्माण केलं. महात्मा गांधींनी सत्याग्रहाचा वाट पकडली. लोकमान्य टिळकाने स्वातंत्र्याचा ध्यास घेतला. सावरकराने काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. नेताजी सुभाषचंद्र बोस याने इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, गाडगे महाराज, विनोबा भावे, तुकडोजी महाराज याने शिक्षणाची कास धरली आणि शिक्षणाचं फार मोठं योगदान आपल्या समोर उभा केलं. लक्षात ठेवा, या जगामध्ये कष्ट केल्याशिवाय कुणाला काही मिळत नाही. शेक्सपियर सुद्धा खाटी खाण्यामध्ये मटण तोडण्याची त्यांनी नोकरी केलेली आहे. अब्राहम लिंकनने पोस्ट मास्टर म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. APJ अब्दुल कलाम साहेबांनी, आपले राष्ट्रपती, माजी राष्ट्रपती, वर्तमानपत्र विकलेले आहेत बाळानो. हुसेन हे फार मोठे चित्रकार, त्यांनी सुद्धा फुटपाथवर चित्र रंगवलेले आहेत. गदी माडगुळकरांनी घरोघरी जाऊन उदबत्त्या विकलेल्या आहेत. सुधीर फडके यांनी चहा भाजीपाला विकलेला आहे. कर्मवीर भाऊराव पाटलाने पायात वाहना न घालता वाहना सुद्धा मिळालेले नाहीत. नांगर आणि कंदील विकले. आपल्या पत्नीचं मंगळसूत्र विकून रयत शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना पुढे शिकवलेलं आहे. विद्यार्थी मित्र, म्हणून या माणसांच्या हाती शून्य होतं, पण या शून्यातून त्यांनी विश्व निर्माण केलं. तुम्ही सुद्धा त्या कठीण काळामध्ये शिक्षणाची कास सोडू नका. वाचनानं, पुस्तकांच्या वाचनानं, मोबाईलचा, इंटरनेटचा चांगला वापर करा आणि मन शुद्ध ठेवा. मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला र गड्या, भीती कुणाची परवा बी कुणाची. धन्यवाद. खूप बोललो तुमच्या बरोबर आणि काही गीत सुद्धा सादर केले. जाता जाता एवढंच, उन्हा दुना शब्द गेला, राग त्याचा मानू नका, ओळखीच्या रस्त्यावरती अनोळखीपणे वागू नका, कधी झाल्या भेटी गाठी हास्य करण्या विसरू नका, कुणा जमता डोळा पाणी, अश्रू पुसण्या विसरू नका, अश्रू पुसण्या विसरू नका. धन्यवाद सर्वांना, मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद. मी आता बोलून वेळ आणखी हे करणार नाही. तर विद्यार्थी आणि पालक याने आपली मतं जरूर व्यक्त करायला या ठिकाणी हरकत नाही. विद्यार्थी आणि पालक. नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम मी शिक्षक वर्ग व मान्यवरांना अभिनंदन करते. आणि आज खरोखरच लोकसभेच्या या लोककलेच्या माध्यमातून आम्हा पालक वर्गांना व विद्यार्थ्यांना खूप चांगलं मार्गदर्शन केलं सरांनी. आणि आजचा दिवस खरोखर असं वाटतं की मला खरंच सार्थकी लागला असं मला वाटतं. आणि हे छंद वर्ग आमच्या शाळेत चालू केल्याने खरोखरच आमच्या मुलांच्या ज्ञानात खूप भर पडते आणि खूप काही शिकायला पण मिळतंय. खरोखरच शाळा बंद असून सुद्धा शाळेने खूप काही कार्यक्रम राबवले आहेत. त्याबद्दल मी शाळेचे व संस्थेचे खूप आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद केळुसकर मॅडम. आमचा उद्देश हाच आहे की जरी मुलं घरी आहेत तरी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या समाजामध्ये कला आहे, छंद आहे, त्याची जाणीव त्यांना व्हावी. कारण कदाचित ही एक संधी आपल्याला उपलब्ध झाली आहे. इतकी वर्ष आपण मे महिन्याची सुट्टी फक्त सुट्टी म्हणून घालवत होतो, पण एक ही संधी मिळाली की जगामध्ये आणखी पण खूप गोष्टी आहेत. आपण एका चाकोरीमध्ये फिरत राहतो,
एक डोळ्यांना घोड्यासारखे झापणं लावून त्याच मार्गाने जात राहतो. तर अशा वेळेला जेव्हा या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांच्या नजरेसमोर येत आहेत आणि आता आपण बघू शकता की डोंगरे सर स्वतः मुख्याध्यापक आहेत, एवढ्या मोठ्या पदाचा भार सांभाळून सुद्धा सर स्वतःची कला जोपासतायत, एक समाज प्रबोधन करता आहेत. तर निश्चित हे खूप प्रेरणादायी आहे सगळ्यांसाठी, इव्हन म्हणजे विद्यार्थ्यांसाठी तर आहेच, पण मला स्वतःला खूप प्रेरणा मिळाली सरांपासून काम करण्याची. आपला छंद कसा जोपावा आणि आपल्या छंदाचा उपयोग आपण समाज प्रबोधनासाठी कसा करावा हे खूप सुंदर सरांनी सांगितलंय. मी देखील सरांची खूप आभारी आहे. आणि विद्यार्थ्यांना मात्र माझं सांगणार आहे की आपल्याला जेवढं मिळतं ना तेवढं घेता आलं पाहिजे. जसं समुद्र भरपूर देतोय, पण काही जण फक्त काठावर बसून राहतात, ना त्याच्यामध्ये पाय भिजवत त्या पाण्यामध्ये, ना त्या लाटांचा उपभोग घेत, ना त्याच्या तळाशी बुडी मारून मोती शिंपले शोधायचा प्रयत्न करत. तर आपल्याला काय हवं हे निश्चित ठरवा. देणारा देत राहणार आहे, शाळा तुम्हाला भरपूर देणार, समुद्रासारखं अफाट अथांग आहे शाळेने दिलेलं ज्ञान, पण ते किती घ्यायचं, कसं घ्यायचं, नक्की काय घ्यायचं हे मात्र विद्यार्थ्यांनी ठरवायला पाहिजे. एवढं आवाहन मात्र या निमित्ताने पालकांना करेन आणि विद्यार्थ्यांना करेन. आणखी खरोखर कोणी पालक असतील तर त्यांनी निश्चित आपलं मत व्यक्त करावं. हा खेळूसर मॅडम. खरोखरच खूप खूप धन्यवाद म्हणते मॅडम. हा, थँक्यू. हा, विद्यार्थी चॅटबॉक्स मध्ये पण आपली मतं पाठवता आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांनी, पालकांनी, शिक्षकांनी पण चॅटबॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया कळवलेल्या आहेत. विद्यार्थी बोलू इच्छितात? हा, बोला. ज्योती. सर, मला बोलायचंय. अच्छा, स्वरा बोल ना. मी स्वरा वैभव देशमुख, मी इयत्ता 5वी मध्ये शिकते. मला आज जे लोकगीतं होती ती आवडली. जी लोकगीतं मला माहिती नव्हती ती मला आज कळली. आणि सरांनी जी गोष्ट सांगितली ती पण मला आवडली. थँक्यू सर. धन्यवाद स्वरा. आणखी कोणी आपला अभिप्राय व्यक्त करतं विद्यार्थ्यांपैकी, पालकांपैकी? वेळ बरीच झालेली आहे, जरा पटपट हे करा. अगदी शिक्षकांपैकी देखील कोणी प्रतिक्रिया व्यक्त करत असेल तर हरकत नाही. सर, कुलकर्णी मॅडम आहेत आपल्या सोबत, संस्था प्रतिनिधी. कुलकर्णी मॅडम, संस्था प्रतिनिधी कुलकर्णी मॅडम. हा, बोलते सर. डोंगरे सरांनी आता जे आपल्याला 1.5 तास कम्प्लिटली ठेवलंय, मला वाटतं स्वतंत्रपणे सर 3-4 तासाचा कार्यक्रम सुद्धा करू शकतात. हो. कारण त्यांचा जो आवाज आहे तो कधी कुठे थकल्यासारखा वाटला नाही. आणि त्यांनी ज्या ओवी पासून सगळं मी ऐकलं सर. त्याच्या अगोदर मी वांगणीच्या शाळेच्या छंद वर्गाला होते, म्हणून आधीच थोडस मिस झालंय माझं. पण मग वासुदेव कसं समाज प्रबोधन करतात, मग पिंगळा जोशी कसं भविष्य सांगणारा असतो. आणि त्यांनी जे काही वाक्य त्यांचं म्हणून मी लिहूनच ठेवलं की माणसाने निसर्गाला प्लास्टिक मध्ये गुंडाळलं होतं, आता निसर्गाने माणसाला प्लास्टिक मध्ये गुंडाळलेलं आहे. किंवा काळजी घेतली तर काळजी करायची गरज नाही. किंवा रस्ते चौपदरी झाले पण माणसाचं मन मात्र अजूनही अरुंदच राहिलेलं आहे. मग आयुष्यात कोणाच्या तरी उपयोगी पडा. आणि नंतर त्यांनी जे संस्कार सांगितले, मातृदेवो भवा, पितृदेवो भवा, आचार्य देवो भवा, आणि मन, मेंदू, मनगट हे बळकट ठेवा, आणि ध्येयाचे खांब तुम्ही उभं करा. आणि हे तर इतकं मला भावलंय ना, जिव्हाळ्याचा सिमेंट होता. आणि आत्मनिर्भर व्हा. खरंच सर, आम्ही किती पण तास तुम्हाला बसून ऐकू शकतो, इतकं सुंदर तुम्ही बोललात. आणि मला भारुडा मला एकच माहित होतं, अगं विंचू चावला, पण भारुडाचे प्रकार आहेत आज पहिल्यांदाच ऐकलंय. खरंच सर, 50 years of my life मला कधी माहित नव्हतं की भारुडाचे पण प्रकार आहेत. आणि सरांनी मुलांना हे पण सांगितलंय की तुम्ही देव, राष्ट्र, समाज ह्याचं पण आपलं काहीतरी देणं असतं, हे पण लक्षात ठेवा. आणि हे सगळं देताना डोक्यावर बर्फ ठेवा, जिभेवर साखर ठेवा. आणि अतिशय चांगल्या प्रकारे एक चांगला माणूस म्हणून आपण कसं आपल्या लोककलेतनं काही गोष्टी शिकू शकतो हे सरांनी अतिशय खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं आहे. वैष्णवी मॅडमना एक रिक्वेस्ट आहे की ऑफलाईन सुरू झाल्यानंतर सरांचा एक आपण स्वतंत्र कार्यक्रम असं लाईव्ह बघायला खूप आवडेल.
आणि सरांनी जे हार्मोनियम वाजवलं ना, तर आय थिंक माझे बाबा पण घरी फार पेटी वाजवायचे आणि म्हणजे अक्षरशः माझ्या डोळ्यात अश्रू आले जेव्हा मी पेटी ऐकली, कारण लाईव्ह पेटी आपण ऐकतच नाही, सगळं कॅसिओ ऑर्गनवर होतं. सर थँक्यू सो मच, इतकं बरं वाटलं मला आज. आणि वैष्णवी मॅडम थँक्यू व्हेरी मच फॉर इन्व्हायटिंग मी फॉर दिस. इट वॉज ब्युटिफुल. सर तुमचे आशीर्वाद असेच आपल्यावर राहू. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू कुलकर्णी. कुसाळे सर. हा, नांदोसकर मॅडम आहेत का? आदरणीय नांदोसकर मॅडम. नांदोसकर मॅडम नाही दिसत आहेत मला सध्या. अच्छा, आणखी कोण? देशमुख मॅडम. नाही, देशमुख मॅडम पण नाही येतात. ओके, हा ठीक आहे मॅडम, आता आटोपत घेऊया. एक 12:50 व्हायला आले. चालेल चालेल चालेल. आणखी कोणाला काय अभिप्राय व्यक्त करायची इच्छा आहे का? ठीक आहे, आता संस्था प्रतिनिधींचं मनोगत किंवा अभिप्राय आल्यानंतर आपण हे करू. मी या ठिकाणी सूर्यवंशी मॅडमना विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनानं करावा. आभार प्रदर्शन. धन्यवाद सर. कुठून सुरुवात करावी हेच कळत नाहीये, कारण मन आणि संपूर्ण शरीर हे अगदी आपण जॉईन झाल्यापासून ते इतकं गुंग झालंय. आणि मला संगीत फार आवडतं आणि आता आपल्या सरांनी सुद्धा ते संगीताची जोड देऊन अतिशय सुंदर असं सादरीकरण केलं, त्याच्यामुळे अजूनही मन त्या विश्वामध्ये रमलंय. तरीही एक फॉर्मॅलिटी, आभार व्यक्त करते आहे. संस्थेचे अध्यक्ष आदरणीय शिक्षण महर्षी श्री कमल राऊत सर आणि आपल्या संस्थेचे सचिव आदरणीय विनय राऊत सर यांच्या प्रेरणेने 10 मे पासून सुरू झालेले आमचे हे छंद वर्ग अजूनही तितक्याच ताकदीने आम्ही सुरू ठेवलेले आहेत. त्यामुळे मी शाळेच्या वतीने या दोघांचेही आभार मानते. त्याचप्रमाणे संस्था प्रतिनिधी श्रीमती लता कुलकर्णी मॅडम आणि जया देशमुख मॅडम यांनी उपस्थिती दाखवली. आमच्या आनंदामध्ये त्या सहभागी झाल्या, त्याच्यामुळे मॅडम आपलेही आभार. संस्थेचे विश्वस्त आदरणीय नांदोसकर मॅडम याही सुरुवातीला जॉईन होत्या. त्यांचंही मार्गदर्शन आम्हा शिक्षकांना नेहमीच लाभत होतं की त्यांचा ध्यास हाच असतो की विद्यार्थी पालक त्यांच्यासाठी तुम्ही काय करता, मग हे असं करा तसं करा, त्यांच्या घरात पोहोचा, इथपर्यंत मॅडमची तळमळ असते. मॅडम आपलेही आभार. यानंतर मी आमच्या मुख्याध्यापिकांचे आभार मानू इच्छिते. एकच गोष्ट मला आता त्यांच्याबद्दल जाणवली, ती म्हणजे शाळा ते घर आणि घर ते शाळा हेच त्यांच्या बाबतीमध्ये खूप सत्य आहे. माझ्या समोरच एक आंब्याचं झाड आहे, या आंब्याच्या झाडावरती 2 चिमण्यांची घरटी आहेत आणि मी त्यांचं निरीक्षण करता करता आता मला खरोखर त्यांचीच खूप आठवण झाली, कारण त्या चिमण्या एक एक काडी आणून त्या घरट्यामध्ये टाकतायत आणि ते विणताहेत. आमच्या मॅडम सुद्धा अशाच आहेत. जेव्हा मला वाटतं त्यांच्या डोक्यामध्ये आपली संस्था, आपले विद्यार्थी, आपले पालक आणि आपले शिक्षक यांच्यासाठी काय करता येईल ह्याचेच सतत विचार चालू असतात. मी म्हणते की या घरट्यामध्ये आमच्या सर्वांना ठेवून आमची काळजी सतत घेत असतात. तर वैष्णवी मॅडम, मी आपले सर्वांच्या वतीने खूप खूप आभार मानते. आमचे उपमुख्याध्यापक की ज्यांच्यामुळे आज हा कार्यक्रम आम्ही इथे पाहू शकलो, ऐकू शकलो, ते म्हणजे कुसाळे सर. कुसाळे सरांनी आम्हाला सर आपलं नाव सुचवलं आणि आम्ही सर्वांनी ते मान्य केलं, कारण शेवटी चांगलं ऐकणं हे सुद्धा खूप महत्वाचं असतं. कारण चांगलं जेव्हा ऐकतो तेव्हा त्या चांगल्या ऐकण्यातून आपल्या मनामध्ये कुठेतरी चांगल्या विचारांची एक स्फुल्लिंग स्फुरत असतं आणि तेच आज झालेलं आहे. कुसाळे सर आपलेही मनापासून आभार. यानंतर यामध्ये सहभागी झालेले सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि पालक आपणा सर्वांचे मनापासून आभार. आणि यानंतर मी मुख्य आभार आजचे आपले वक्ते
आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित माननीय श्री नेताजी डोंगळे सर मला यांच्यामध्ये आजच्या काळातील एकनाथ दिसले, तुकाराम दिसले, महात्मा गांधी दिसले. त्यांनी जी जी नावं सांगितलेली आहेत या सर्वांनी आपल्या देशासाठी शिक्षणासाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे आणि हे योगदान तुम्ही करता आहात. तुम्ही सगळा व्याप सांभाळून स्वतःचा छंद पण जोपासता आहात आणि त्या छंदाबरोबर एक समाज प्रबोधनाचं कार्य करता आहात. त्याच्या आणि बाकीचं मी वेळेअभावी सांगू शकत नाही, परंतु तुम्ही अगदी पहाटेपासूनची जी सुरुवात केली आणि ही सगळी भारुडं आणि हे सगळं मला फार आवडतं. खरोखर मी त्याच्यामध्ये तल्लीन होऊन गेलेले होते. अगदी जात्यावरच्या ओव्यांनी आपण सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये मग एक एक वासुदेव, पिंगळा, संस्कार आणि वेगवेगळी भारुडं याच्यातून वैज्ञानिकाला याला जोड दिली, विज्ञानाची याला जोड दिली आणि एक एक फूल गुंफावं आणि त्याची सुंदर एक माला तयार व्हावी आणि ही सुंदर माला देवाच्या चरणी अर्पण करावी आणि तो जो आपल्या मध्ये एक नम्रतेची जी भावना असते ही भावना आज मला जाणवती आहे. तर मी ही एक ही माला आपणाला अर्पू इच्छिते आणि संस्थेतर्फे, शाळेतर्फे आणि सर्व शिक्षकांतर्फे आपले आभार मानते. आणि आपले आभार मी शेवटी ठेवले कारण आपण जेवायला बसल्यानंतर एखादा गोड पदार्थ किंवा काही आपल्याला जो आवडतो तो आपण चवीचवीने खातो आणि आपलं जेवण संपेपर्यंत त्याचा आस्वाद घेत राहतो. असंच आपलंसही काही झालेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की कार्यक्रम संपेपर्यंत आपली साथ अशीच राहावी म्हणून पुनश्च एकदा आपले आभार मी मानते. यदा कदाचित कोणाचे आभार मानायचे राहून गेले असतील तर त्यांचेही आभार. आणि मॅडम मघाशी लता मॅडम जे म्हणाल्या की शाळा सुरू झाल्यानंतर आपल्या स्टेजवरती सरांचा कार्यक्रम नक्कीच व्हायला हवा आहे, कारण ऑनलाईन मध्ये आपल्याला एवढी मजा आली आहे तर लाईव्ह मध्ये ती नक्कीच येणार आहे. तर हाही विचार आपण करावा अशी मी आशा व्यक्त करते आणि पुढील सूत्र कुसाळे सरांकडे सोपवते. धन्यवाद. मला एक धन्यवाद. बोलायचंय कुसाळे सर. सरांनी त्यांचे जे वेगवेगळे ते त्यांचे हेडगिअर्स म्हणजे पागोटे, वासुदेवाची टोपी आणि ते सुद्धा चेंज करून इतकं सादरीकरण केलंय ना, म्हणजे की दिस शुड नेव्हर स्टॉप. आणि शेवटी सरांचं काय मला बेस्ट आवडलं माहितीये, त्यांनी शेवटी सांगितलं काय उणीव राहिलं असेल तर त्यांनी माफी सुद्धा मागितली. खरं त्यांची माफी मागायला पाहिजे की आम्ही काही कॉन्ट्रीब्युशन न देता सरांनी एवढं दिलं आपल्याला. म्हणजे दॅट इज इट इज द साइन ऑफ अ व्हेरी हंबल पर्सन. एक चांगला माणूसच असं करू शकतो की सगळं एवढा सुंदर कार्यक्रम केल्यानंतर आपण शेवटी पुन्हा काही राहून गेलं असेल तर मला माफ करा हे सुद्धा बोलणं म्हणजे सरांचं मनाचा मोठेपणा खरंच खूप चांगलं आहे. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच. सरांनी पण आम्हाला माफ करावं की आटोपचं घ्यावं लागलं वेळेअभावी. जवळजवळ आणखी तुम्हाला त्याला सादर करायचे होते पण बघू आता जसं कुलकर्णी मॅडमनी किंवा सूर्यवंशी मॅडमनी इच्छा व्यक्त केली जरूर संस्थेकडून विचार होईल आणि प्रत्यक्ष आपल्याला ऐकण्याची संधी, पाहण्याची संधी लवकरच उपलब्ध हो आणि कोरोना सारखं सावट दूर हो अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि सर आपण अमूल्य वेळ दिलात आणि या ठिकाणी एक आपल्या कार्याचा लौकिक यापर्यंत पोहोचवला. तिथं उल्लेख करायला हरकत नाही. जे फूबाई फू हे भारूड तुम्ही सादर केलं विठ्ठल उमप यांचं, हे लोकशाहीर आमच्या शाळेपासूनच जवळच राहणारे आमचे लोकशाहीर आमच्या हे भाग्य आहे. आमच्या विक्रोळीतीलच हे कलावंत काळूबाळू देखील यांच्या पुण्य स्पर्शानं ही विक्रोळी कन्नमवार नगर भूमी पावन आहे. तो उल्लेख मला करावासा वाटला. सर आता वेळेअभावी आपल्याला या ठिकाणी थांबावं लागतं. आपल्या सर्वांना धन्यवाद. आणि मुख्याध्यापिका वैष्णवी मॅडम यांची जर परवानगी असेल तर या ठिकाणी आपण थांबूया. मॅडम. हो सर. हो सर. धन्यवाद. नक्की आपण प्रत्यक्ष भेटू ही अपेक्षा आहे. आणि
मोठी टीम आहे, संगीत संयोजनासह ऑर्गन ढोलकी सगळं असतं आणि सादरीकरण मोठं असतं. याच्याही पेक्षा वेगळ्या भूमिका असतात. खूप भेटू अवश्य भेटू. नक्की 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 सर. ओके, धन्यवाद. सर्व पालकांचे पण धन्यवाद ज्यांनी आवर्जून इथे उपस्थिती लावली. सर, आपण कार्यक्रमाची सांगता करू शकतो. ओके ओके, धन्यवाद. आपण थांबूया. धन्यवाद.